स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास नाही तर पॅटर्न समजून घेण्याचं एक युद्ध आहे. आणि हेच पॅटर्न समजून घेण्यासाठी आपण घेऊन आलो आहोत तलाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर दररोज या मालिकेत आपण एक एक करून सर्व PYQ सोडवणार आहोत. यातून तुम्हाला TCS एक्झाम पॅटर्न, IBPS पद्धतीची क्वेश्चन फ्रेमिंग आणि वारंवार विचारले जाणारे कन्सेप्ट स्पष्ट होतील. हाच तो सराव ज्यामुळे प्रश्न पाहता उत्तर काढणं सोपं होईल. लक्षात ठेवा मित्रांनो, आजचा प्रत्येक MCQ म्हणजे उद्याच्या यशाची तयारी. तर चला सुरुवात करूया आजच्या तलाठी PYQ डेली सिरीजसोबत. तर इथे सगळ्यात पहिला प्रश्न, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल मित्रांनो? साहजिकच फुल तर येणार नाही, हिरवळ पण येणार नाही, हृदय पण येणार नाही. जनावर. ढोर या शब्दासाठी काय येईल मित्रांनो? जनावर. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दात समास ओळखा. पालापाचोळा या शब्दात समास काय येईल? द्विंद्व समास. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बुडत्याला काडीचा आधार. बुडत्याला काडीचा आधार. आपली उत्पत्ती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते? नाही. तर संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. बरोबर आहे. बुडत्याला काडीचा आधार. संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्यसुद्धा मोलाचे वाटते. त्यामुळे उत्तर 2 हे बरोबर आहे. तर भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले? भुरा हे आत्मकथन मित्रांनो शरद बाविस्कर यांनी लिहिले. तर मग पु ल देशपांडेचे कोणते आत्मकथन आहे? तर पु ल देशपांडेचे कोणतेच आत्मकथन मला तरी माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगाल. मग विश्राम बेडेकर यांचं कोणतं आत्मकथन आहे? तर एक झाड आणि 2 पक्षी. या आत्मचरित्रासाठी त्यांना 1985 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तर मग इथे प्रश्न बनतो मित्रांनो, साहित्य अकादमीची सुरुवात कधी झाली? साहित्य अकादमीची सुरुवात 1954 पासून झाली. तर साहित्य अकादमीमध्ये किती रुपये दिले जातात? तर साहित्य अकादमीला 1,00,000 रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाते. साहित्य अकादमीमध्ये सन्मानचिन्ह आणि 1,00,000 रुपये दिले जाते. मग आता नेक्स्ट प्रश्न तयार होतो मित्रांनो की 2024चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला मित्रांनो? सुधीर रसाळ. 2024चा साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? सुधीर रसाळ. कोणत्या साहित्यासाठी मिळाला? त्याचं नाव काय? तर विदांचे गद्यरूप. विदांचे गद्यरूप. लक्षात ठेवा मित्रांनो, सुधीर रसाळ. मग त्याच्यानंतर आपलं राहिलं शरण कुमार लिंबाळे. शरण कुमार लिंबाळेचे आत्मकथन कोणती? अक्करमाशी. शरण कुमार लिंबाळेची आत्मकथा कोणती? अक्करमाशी. अक्करमाशी. नेक्स्ट क्वेश्चन, तिची कादंबरी लिहून झाली. प्रयोग ओळखा. तिची कादंबरी लिहून झाली. तिची कादंबरी लिहून झाली. समापन कर्मणी प्रयोग मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, खाली शब्दाचा अर्थ सांगा. चपराक. चपराक म्हणजे काय होते मित्रांनो? तळ हाताने गालावर केला जाणारा आघात. तर याचं काय होईल मित्रांनो? तर यालाच दुसरा शब्द कोणता आहे? चापट व थापड. मग आता याचं कुठे आहे हे ऑप्शन? इथे. ऑप्शन कुठे आहे मित्रांनो? चापट इथे. मग सुरस म्हणजे काय? तर सुरस म्हणजे मनाला भावेल असा. मग त्याचाच अर्थ काय होईल? मनोरंजक. चापखल म्हणजे काय होते मित्रांनो? चपखल म्हणजे अगदी बरोबर. याचा शब्द काय होईल? नेमका. चापट आपण पाहिला. चपराक. चरखा म्हणजे सूत कातण्याची मशीन. चरखा म्हणजे सूत कातण्याचे यंत्र. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर पांगिरा ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली. मग ना से इमानदार यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर यांनी कादंबरी लिहिली राऊ आणि शहेनशाह ही पुस्तके लिहिली. शिवाजी सावंत यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर त्यानंतर मित्रांनो हे पण माहीत पाहिजे की शिवाजी सावंत यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय आणि युगांधर ही कादंबरी लिहिली.
हे लक्षात ठेवा मित्रांनो. शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय आणि युगंधर ही कादंबरी लिहिली. मग रणजित देसाई यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर स्वामी यांची कादंबरी स्वामी व श्रीमान योगी स्वामी, श्रीमान योगी, राजा रवी वर्मा, पावनखिंड व राधेय अशा कादंबऱ्या यांनी लिहिल्या. तर दुसरा प्रश्न पाहू मित्रांनो. तोंड घशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. तोंड घशी पडणे म्हणजे काय होते मित्रांनो? विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू मित्रांनो. वादचा योग्य अर्थ तर तंटा आपल्याला माहीतच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. छकुलीने बाहुले झोपवले. भावे प्रयोग. छकुलीने बाहुली झोपवले. कोणता प्रयोग राहील? भावे. का बरं भावे प्रयोग मित्रांनो? कर्त्या किंवा कर्माचे लिंग व वचन बदलले तर क्रियापदाला फरक पडत नाही, त्याला भावे प्रयोग म्हणतात मित्रांनो. इथे जर आपण केले छकुलीने किंवा रामाने, छकुलीने म्हणा किंवा रामाने म्हणा, छकुलीने बाहुलीत झोपवले, तेच येते मित्रांनो. त्यामुळे हे येईल भावे प्रयोग. पुढला प्रश्न पाहू. पितळ उघडे पडणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबांचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले. मी आशा करतो की हे उत्तर सगळ्यांना जमेल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दाचा समास ओळखा. दरमजलचा समास, अव्ययी भाव समास. मराठी व्याकरणाविषयी आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो, निश्चिंत राहा. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनास्था. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनास्थाचा काय होईल? आस्था. मग आवर म्हणजे काय? आवर म्हणजे अंकुश, दबाव, नियंत्रण. आवर म्हणजे अंकुश, दबाव, नियंत्रण. आणि आशाचं काय होईल? आशाचं निराशा. आश्रय, निराश्रय. त्याच्यानंतर येईल प्रहार. मग नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रहार या शब्दाचा योग्य अर्थ काय होईल? घाव. प्रहार म्हणजेच घाव. मग प्रहर म्हणजे काय? तर प्रहर म्हणजे दिवसाचा 8वा भाग, म्हणजेच 3 तास. प्रवाह म्हणजे ओढ, पाण्याचं ओढ, एकाच दिशेने जाणारे पाणी म्हणजेच प्रवाह. मग प्रवाद म्हणजे काय? तर प्रवाद म्हणजे अफवा. प्रवाद म्हणजे अफवा. तिलाच दुसरा शब्द आहे मित्रांनो, अवयी. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. वाक्यप्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल, याचं वाक्यप्रकार कोणतं राहील? जर मी व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल, म्हणजेच हे संकेतार्थी वाक्य आहे मित्रांनो, 100%. त्याच्यानंतर 16वा प्रश्न. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. औरस विरुद्धार्थी शब्द म्हटला आहे मित्रांनो. औरसचा विरुद्धार्थी शब्द अनौरस. मग औरस म्हणजे विवाह संबंधातून झालेला पुत्र आणि अनौरस म्हणजे अविवाहित संबंधातून झालेला पुत्र. ठीक आहे. त्याच्यानंतर येते औदार्य. औदार्य म्हणजे काय होते मित्रांनो? उदारपणा, दानशीलता. उदारपणा किंवा दानशीलता. तर याचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल मित्रांनो? कृपणता. तर याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो? कृपणता. त्याच्यानंतर ओवळा. ओवळा म्हणजे काय ते मित्रांनो? ओवळाचा विरुद्धार्थी शब्द सोवळा. औचित्याचा विरुद्धार्थी शब्द औचित्य म्हणजे उपयुक्त. औचित्य म्हणजे उपयुक्त. आणि याचाच विरुद्धार्थी शब्द अनौचित्य. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो.
खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. किती सुंदर आहे तिचे अक्षर, हे झाले उद्गार. तर विधानार्थी वाक्य म्हणजे तिचे अक्षर खूप सुंदर आहे, हे एक विधान झालं मित्रांनो. म्हणजे त्याचं उत्तर काय राहील, तिचे अक्षर खूप सुंदर आहे, तिचे अक्षर खूप सुंदर आहे. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. प्रार्थनेला हजर राहावे, प्रार्थनेला हजर राहावे. आता हे होकारार्थी वाक्य आहे. प्रार्थनेला हजर राहावे हे झालं होकारार्थी वाक्य. मग आता याला निगेटिव्ह वाक्यात रूपांतर करायचं, नकारार्थी वाक्यात. तर प्रार्थनेला हजर राहू नये. हे इझी आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चिरंतन. चिरंतनचा विरुद्धार्थी शब्द काय राहील मित्रांनो, क्षणभंगूर. आणि चिकारचा विरुद्धार्थी शब्द काय येईल मित्रांनो, थोडे. चिरकालचं काय येईल मित्रांनो, अल्पकाळ. विरुद्धार्थी शब्द अल्पकाल. चिरायूचं विरुद्धार्थी शब्द काय येईल मित्रांनो, अल्पायू. अल्पायू. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. निर्धार. आपण म्हणतो निर्धार केला म्हणतो, दृढ निश्चय. निश्चय म्हणजेच निर्धारचं काय येईल, निश्चय. फैलावर घेणे म्हणजे काय होते मित्रांनो, दोषी व्यक्तीची कान उघडणी करणे. मग या वाक्याचा उपयोग ओळखा. दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण केले नसल्याने प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचे आहे मित्रांनो, बघा याच्या आधी आपण बघितले होते पुस्तकाविषयी. बघा, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिले. मित्रांनो आपण आधीच बघितलं आहे, नासी इमानदार यांचं पुस्तक कोणतं, शिवाजी सावंत यांचे पुस्तक कोणते आणि विश्वास पाटील यांचे पुस्तक कोणते. मग आता अजून आपल्याला एक मिळालं की पु ल देशपांडे यांचं पुस्तक कोणतं, तर व्यक्ती आणि वल्ली. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. खालील शब्दाचा अर्थ सांगा. गर्द. गर्द म्हणजेच दाट. गाथाचा शब्दाचा अर्थ काय होईल मित्रांनो, कविता. आर्या. कविता आर्या. छंद. त्यानंतर गळू. गळू या शब्दाचा अर्थ काय होईल मित्रांनो, फोड. बेंड. बेंड किंवा आवाळू. आवाळू. मग गार या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, गार. थंड. शीत. थंड शीत किंवा शीतला. शीतला. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. बळी तो कानपिरी या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बळी तो कानपिरी याचा अर्थ काय होईल मित्रांनो, बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. बळी तो कानपिरी. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. फुल ना फुलाची पाकळी देणे या शब्दात वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान ओळखा. तर फुल ना फुलाची पाकळी देणे म्हणजेच कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदामाने पोह्याची पुरचुंडी देऊन फुल ना फुलाची पाकळी दिली. तर नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. इथे सुरू झालं आपलं इंग्लिश ग्रामरचं सेक्शन आपण उद्याला बघूया मित्रांनो. तर आज आपण बघितले मराठी व्याकरण. तर उद्या आपण बघणार आहोत इंग्लिश. तर मित्रांनो हे तुम्हाला तलाठीसाठीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला हे PYQ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो. आपले डेली व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि यासोबतच तुमचा स्वतःचा अभ्यास पण सुरू ठेवा मित्रांनो. म्हणजे यावर तुम्हाला माहीत पडेल की प्रश्नाचा आधार कोणता आहे, की सोर्स ऑफ क्वेश्चन्स कसे आहेत आणि क्वेश्चनचं फ्रेमिंग काय आहे. मित्रांनो तुम्ही अभ्यास तर करून घ्याल, पण जर तुम्ही एक्झाममध्ये जर प्रश्न सोडवताना कन्फ्यूज झाले तर मित्रांनो तुम्हाला परत दुसऱ्या वर्षासाठी थांबावं लागेल. बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या व्हिडिओसोबत आपण परत भेटूया मित्रांनो.